दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेत सरकार दखल घेत नसल्यामुळे बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूर तालुक्यातील जळगाव शेगाव रोडवरील सावळा फाट्यावर जिओ कंपनीचं टॉवर तोडण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देत अदानी अंबानीला पोसणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटलंय। पोलिसांनी प्रशांत दिक्कर यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ताब्यात घेतलंय। अदानी अंबानींची भागीदारी असलेल्या मोदी सरकारची हुकुमशाही महाराष्ट्रात खपून घेणार नाही। जोपर्यंत केंद्र सरकार दिल्ली आंदोलनाची दखल घेणार नाही, काळे कायदे रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दिक्कर यांनी दिलाय। शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झाले पाहिजे। अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणारे मोदी सरकार गेल्या 17 दिवसापासून शेतकऱ्याला न्याय देत नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये टावर तोड आंदोलन हाती घेतलेला आहे। हा कार्यक्रम जोपर्यंत अदानी अंबानीची जी भागीदारी आहे मोदी शहासोबत, ती भागीदारी या महाराष्ट्रामध्ये आम्ही कदापि खपून घेणार नाही। जोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार न्याय देणार नाही, कृषी विधेयक जे आहे शेतकऱ्यांच्या विरोधी ते रद्द होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच राहणार। आज जरी आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु यानंतर आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन झालं, परंतु उद्यापासून या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आंदोलन अधिक तीव्रतेने करणार आहे। हा सरकारला आमचा इशारा आहे।